आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह. नेहमीप्रमाणे माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम त्याच्या अंतर्गत आज अतिशय एका वेगळ्या विषयावर छोटासा हा व्हिडिओ करतोय. कसं असतं ना का मी अनेक जण ऐकले की नाही आम्ही डिव्हिडंडसाठी समभागात गुंतवणूक करतो म्हणजे पण माझं म्हणणं काय आहे, मी समभागात डिव्हिडंडसाठी कधीच गुंतवणूक करत नाही. मला समभागाच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळावा लागतो, ज्याला इंग्रजीत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आता मी 3 उदाहरणं सांगतो. एक अबक कंपनी आहे, तिची 1 वर्षापूर्वी किंमत होती 617, आज आहे 421, म्हणजे नुकसानीत आहे सध्या. पण डिव्हिडंड दिलं आहे त्यांनी 39 रुपये, म्हणजे नुकसानीतून हा डिव्हिडंड काढून टाकला तरीही एका वर्षात 195 रुपये नुकसान आहे, म्हणजे वजा 46% नुकसान झालं आहे. आणि जर ते नुकसान झालं नसतं तरी हा डिव्हिडंड फक्त 4% होता. दुसरी कंपनी आहे, एका वर्षापूर्वी 413.24 किंमत, आज 438.00 डिव्हिडंड दिला आहे त्यांनी 39.5 आणि नफा झाला आहे 24.76. म्हणजे प्रॉफिट पकडून त्यांना, म्हणजे जे समभागीचा भाव वाढला आहे ते पकडून त्यांना वर्षाला 15.55% मिळाले, पण फक्त डिव्हिडंड पकडला तर 9%. आता हा तिसरा समभाग 1 वर्षापूर्वी 170.59 आणि आज आहे 141.30, म्हणजे याच्यातही तोटा झालेला आहे. तोटा 29 रुपयाचा आणि त्यांनी डिव्हिडंड दिला आहे 15 रुपये वर्षाला. म्हणजे ते तोटा आणि डिव्हिडंड पकडला तरी नुकसान 14 रुपये 29 रुपये, आणि जर तोटा नसता झाला तरी 6% फक्त डिव्हिडंड. मित्रांनो, तुम्ही 6%, 4% वजा 46% याच्यासाठी समभागात गुंतवणूक करता? मी नाही, माझं तर स्वप्न आहे, माझं ध्येय आहे कमीत कमी 50% मिळाले पाहिजेत मला गुंतवणूक केल्या दरवर्षी, कमीत कमी. अजूनही कमी होऊ शकतात, वाढूही शकतात. तेव्हा याच्यावर कृपया शांतपणे विचार करा आणि कशासाठी समभाग त्याच्यात गुंतवणूक करायचा विचार करा. धन्यवाद.